बरोबर, अजित पवार काहीच बोलले नाही आहे आणि ते आता निघून गेलेले आहे. त्यानंतर आता बघूया की काय बोलणार आहे. महत्वाचं म्हणजे नुकतीच आता घोषणा झाली आहे, कार्यक्रम संपलेला आहे, शरद पवारांचा सत्कार होतोय आणि थोड्याच वेळात आता आपण सुनील तटकरे यांच्याकडे देखील जाण्याचा प्रयत्न करूया. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं या घडीला की सुप्रिया सुळे असो किंवा मग सोबतच प्रफुल्ल पटेल असो, या दोघांनाही राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष करण्यात आलेला आहे. त्यानंतर आता जर बघितलं सुनील तटकरे यांना राष्ट्रीय सरचिटणीस करण्यात आलेला आहे. ते देखील काय महत्वाचं प्रतिक्रिया देतात हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. पण या घडीला जर बघितलं आपण तर हे अत्यंत महत्वाचं आहे की नुकताच कार्यक्रम संपला आहे आणि प्रफुल्ल पटेल देखील आपल्याला प्रफुल्ल पटेल देखील बाहेर पडताना पाहायला मिळत आहे. पाहता ते देखील बोलण्यास तयार होणार आहे. ते देखील बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रफुल्ल पटेल नंतर यानंतर आता आपण सुनील तटकरे यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करूया. सुनील तटकरे काय बोलतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण प्रफुल्ल पटेल नुकतेच इथे या समोर जर बघितलं आपण तर इथे कार्यक्रम झालेला आहे आणि या कार्यक्रमातून ते बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळालेले आहे. आणि आता खरंच जर बघितलं तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे अत्यंत महत्वाचं आहे की सुनील तटकरे ची काय प्रतिक्रिया हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आपलं स्वागत करतो न्यूज 18 लोकमध्ये. आपली राष्ट्रीय सरचिटणीस यापूर्वी जबाबदारी होती तर पुन्हा जबाबदारी दिली आहे. पण दोन महत्वाचे पद तयार करण्यात आलेले आहे कार्यकारी अध्यक्षाचे, एक सुप्रिया सुळे आणि दुसरे सोबत प्रफुल्ल पटेल. मला या गोष्टीचा खचितच अभिमान या ठिकाणी वाटतो आणि विश्वासही आहे की 2024 सालच्या आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं महत्त्व पवार साहेबांच्या विशाल नेतृत्वाखाली आहेच. ते मजबूत करण्याची प्रक्रिया, संघटन मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी करतो. त्याच्यामुळे गेले अनेक वर्ष राष्ट्रीय स्तरावरती काम करणाऱ्या प्रफुल्लभाईंना राष्ट्रीय कार्याध्यक्षपदाची जबाबदारी दिली आणि गेले अनेक वर्ष संसदेमध्ये अतिशय उत्तम पद्धतीने काम करणाऱ्या आदरणीय सुप्रियाताईंना सुद्धा त्या ठिकाणी कार्याध्यक्षपदाची नियुक्ती देऊन संघटना मजबूत करण्याचा एकतऱ्हेचा इशारा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. पवार साहेबांनी थोडी जबाबदारी कमी केली असं वाटतं का? नाही, शेवटी असं आहे की त्यांची जबाबदारी कधी कमी होऊ शकतच नाही. उलट त्यांची जबाबदारी दिवसेंदिवस वाढते आहे. देशातील सर्वच विरोधी पक्षांना एकत्रित करण्याची खूप मोठी जबाबदारी आज पवार साहेबांच्या वरती आहे. मला असं वाटतं एका बाजूला पक्ष संघटना मजबूत करणं आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय स्तरावरती सर्वांनाच एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न करणं, या दोन्ही गोष्टी पवारसाहेब त्यांच्या प्रदीर्घ अनुभवातून निश्चितपणे करतील. असं वाटतं की 2024चं ही रणनीती तयार होते अशी वाटते? निश्चितच आहे, कारण कधीतरी त्या रणनीतीची तयारी करणं आवश्यक होतं. 1 वर्ष लोकसभेच्या निवडणुकीला आहेत, महाराष्ट्राच्या विधानसभेला 1.5 वर्ष त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे देशभरामध्ये पक्षाचं संघटन मजबूत करण्याच्या कामाला आजपासून अधिक वेग आला असं म्हटलं तर काही चुकी ठरू शकणार नाही. पण अजित पवार नाराज दिसले, त्यांना कुठलीही मोठी जबाबदारी देण्यात आली नाहीये. अजितदादांच्या वरती नेहमीच मोठी जबाबदारी आहे. महाराष्ट्र मजबूत करण्याची जबाबदारी 99 सालापासून ते अतिशय प्रखरपणाने करत आलेले आहेत. त्यांनी कधी पक्षाच्या संघटनेमध्ये पद स्वीकारलेलं नाहीच आहे. त्याच्यामुळे 23 वर्षाचा त्यांचा महाराष्ट्रातला 24 वर्षाचा कार्यकाळ पक्षाच्यासाठी नेहमीच उपयुक्त त्या ठिकाणी ठरलेला आहे. धन्यवाद. हे होते सुनील तटकरे. त्यानंतर बघितलं तर प्रफुल्ल पटेल आपल्याला जाता समोर जर बघितलं तर अशोक जर बघितलं तर छगन भुजबळ देखील इथेच आहे. आणि इथे या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे अत्यंत महत्वाचं आहे की या घडीला जर बघितलं छगन भुजबळ आता बोलत आहे आणि त्यानंतर या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती तिकडे शरद पवारांची बोलणं सुरू आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक ज्या पद्धतीने माहिती मिळते की या सगळ्या घडामोडींमध्ये एक प्रकारे जर बघितलं प्रेसिडेंट बनाया सर, क्या कहना चाहेंगे? पहली प्रतिक्रिया देखिए, 2 वर्किंग प्रेसिडेंट बनाए गए ताकि किसी के पास राज्यसभा, किसी के पास लोकसभा, किसी के पास कुछ स्टेट्स राज्य जो है उनका काम दूसरे के पास और दूसरे राज्यों का काम दिया है. फ्रंटल ऑर्गेनाइजेशन किसी के पास कुछ फ्रंटल ऑर्गेनाइजेशन ये बांट दिया गया है काम, ताकि उनके ऊपर और जिम्मेदारी उनके कंधे के ऊपर डाल दी है. और पूरे देश भर में अब इलेक्शन बहुत नजदीक आ रहे हैं तो वो काम करने के लिए पटेल आणि सोबतच जर प्रफुल्लभाई पटेल आणि सुप्रियाताई सुळे या दोघांना कार्याध्यक्ष नेमण्यात आलेला आहे. याचं कारण असं आहे की आपल्याला माहिती आहे की निवडणुका सगळ्या आता जवळ येत आहेत आणि अशा वेळेला सगळ्या देशामध्ये काम करण्यासाठी अधिकाधिक मनुष्यबळाची गरज आहे. त्याच्यामुळे यांच्या खांद्यावर एक विशिष्ट जबाबदारी टाकलेली आहे. काही राज्य जे आहेत सुप्रियाताईंकडे दिलेत बघण्यासाठी, काही राज्य जे आहेत प्रफुल्ल पटेल यांच्याकडे दिलेले आहेत. ते राज्यसभा इकडे दिले तर लोकसभा तिकडे दिलेली आहे. हे फ्रंटल ऑर्गनायझेशन आहेत, त्यांची पण वाटणी केलेली आहे. निवडणुका ह्या जवळचा जे पाहता जास्तीत जास्त झपाट्यानं काम व्हावं, अधिकाधिक मनुष्य
मनुष्यबळ त्याच्यामध्ये कामाला लागावं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश. हे जर बघितलं शरद भुजबळ यांनी स्पष्ट केलं की मोठी जबाबदारी वाढवण्याचा प्रयत्न आहे. सर बघितलं दुसरीकडे इकडे जल्लोषात सुरू आहे. वातावरण जर बघितलं आपण तिथे एकदम जोरदार जल्लोष सुरू आहे आणि जल्लोषामध्ये का एक प्रकारे 24वा जो राष्ट्रवादी काँग्रेसचा 25वा स्थापना दिवस आहे तो उत्साहात साजरा करण्याचा प्रयत्न होतोय. आणि यासाठी जर बघितलं आपण तर इथे सत्कार समारंभ झालेले आहेत आणि आता ज्या पद्धतीनं बघितलं इथे उल्हासाचं वातावरण आहे. यामध्ये ढोल ताशे नगाडे यातून कुठेतरी वंशोद्धार व्हावं असा प्रयत्न असणार आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे मदत ठरतंय की या सर्व नेत्यांमध्ये जर बघितलं तर वातावरण जे आहे ते वातावरण जे आहे ते जर बघितलं आपण तर कुठेतरी हा आनंदोत्सव आहे. 24 नंतर हा 2024च्या निवडणुकीसाठी मोठा बदल म्हणावा लागेल. स्टुडिओ प्रशांत, सुप्रिया सुळे यांच्याकडनं काही प्रतिक्रिया किंवा त्यांच्या सोबतच्या काही कार्यकर्त्यांकडनं काही प्रतिक्रिया मिळू शकले? कारण अजितदादांच्याबद्दल जेव्हा विचारलं तेव्हा सुनील तटकरे यांनी सांगितलं की त्यांनी औपचारिक संघटनेत कधीही जबाबदारी स्वीकारली नाही, पण महाराष्ट्रात ते कायमच सक्रिय असतात. अर्थात त्यांच्याकडे राज्यातल्या विधानसभेतलं विरोधी पक्षनेतेपद आहे, पण सुप्रियाताई सुळे या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष होणं यात बऱ्याच काही गोष्टी येतात हे स्पष्टपणे दिसतंय. आणि त्यावेळेची दृश्य आपण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न करूया. जेव्हा या सगळ्या घोषणा होत होत्या तेव्हा अजित पवार यांची प्रतिक्रिया काय होती ती सुद्धा दृश्यांमध्ये कैद झाली आहे. प्रशांत, सुप्रिया सुळे यांच्याकडनं काही औपचारिक प्रतिक्रिया मिळू शकले का किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून? आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं माहिती मिळते की अजित पवार इथून निघून गेलेले आहे आणि त्यानंतर आता जर बघितलं आपण तर कुठेतरी यातून जी त्याच्या संदर्भात आम्ही जेव्हा विचारलं सुनील तटकरे यांना त्यांनी म्हटलं की गेल्या 23 वर्षांमध्ये अजित पवार यांनी असं कुठलंही मोठं पद हे आपल्या खांद्यावर घेतलं नाहीये, पण या घडीला जर बघितलं त्यांनी तर त्यांची मोठी भूमिका महाराष्ट्रात राहील अशा प्रकारचे संकेत सुनील तटकरे यांनी दिलेले आहेत. मिलिंद, सुप्रियाताई काही माध्यमांची बातचीत करणार आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपल्याला औपचारिकपणे कधीपर्यंत मिळू शकते? सुप्रियाताई हे आज जो कार्यक्रम झालेला आहे स्थापना दिवसाचा, त्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमामध्ये त्यांचा फोटो जरी असला पण त्या काही मंचावर आपल्याला पाहायला मिळाला नाही. याचा अर्थ त्या मुंबईत असेल आणि मुंबईत होऊ शकतं त्या प्रतिक्रिया देतील. पण त्यांचे जे सर्वस्वी नेते जे आहेत ते जर बघितलं आपण तर या घडीला हे सगळे नेते जे आहेत हे सगळे नेते या सगळ्या घडामोडींचं स्वागतच करताय, हा निर्णयाचं स्वागत करताय. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर बघितलं आपण या सगळ्यांमध्ये एक हे महत्वाचं आहे की प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्षपद देण्यात आलं आहे. गेल्या 24 वर्षांत हा मोठा बदल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेला असं म्हणावं लागेल. मिलिंद, प्रशांत, या बदलातून आणखीन काय महत्वाचे संकेत मिळत आहेत? जे आधी चर्चा असायची राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल कायम की केंद्रात सुप्रियाताई आणि राज्यामध्ये अजितदादा, हेच समीकरण पुढच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये पण कायम राहणार तर? बरोबर आहे. ज्या पद्धतीने मिलिंद जर बघितलं आपण तर केंद्रामध्ये सुप्रिया सुळे आणि राज्यात अजित पवार हे जे सूत्र आहे हे सूत्र पुन्हा एकदा इथे निर्देशात येतं आपल्याला. कारण की ज्या पद्धतीने आज घोषणा झालेली आहे दोनही वर्किंग प्रेसिडेंट जे आहे ते केंद्र स्तरावरचे आहे आणि दोन्ही वर्किंग प्रेसिडेंट यापूर्वी जर बघितलं आपण ज्या पद्धतीने त्यांचं कामकाज बघितलंय हे कामकाज त्यांचं दिल्लीच्या क्षेत्रात आलेलं आहे. अजित पवार यांचं नावाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यावेळेस अजित पवार यांनी आपली मान खाली घातली होती. याचा अर्थ असा होतो की अजित पवारांना या सगळ्यांची माहिती देण्यात आली होती. पण आता जर बघितलं आपण या घडीला तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे अत्यंत महत्वाचं आहे की कुठेतरी केंद्रामध्ये सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांचा से अत्यंत महत्वाचा राहणार आहे. आणि त्यानंतर जर बघितलं तर अजित पवारांचा जो से असणार आहे किंवा त्यांचं जे मत असणार आहे ते राज्य स्तरावरती महत्वाचं असणार आहे. कारण की या संदर्भात आम्ही सुनील तटकरे यांना जेव्हा चर्चा केली तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की या संदर्भात आम्ही कुठल्याही पद्धतीने स्पष्टपणे बघितलंय की अजित पवार यांचा कामकाज जे स्तर आलेला आहे तो नेहमी राज्य स्तरावरचा राहिला आहे आणि त्यांनी निश्चितपणे यातून कुठेतरी एक मोठा बदल घडून देण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो प्रयत्न राज्यात त्यांनी केला आहे. आता केंद्र स्तरावरती सुप्रिया सुळे असो प्रफुल्ल पटेल यांना विविध राज्यांसह केंद्रातल्या प्रमुख नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी केंद्रामध्ये शरद पवार यांचा से राहता, राज्यातही से राहायचा, प्रमुख त्यांचं मत असायचा. पण आता सुप्रिया सुळे यांची भूमिका ही उंचावलेली आहे असंच म्हणावं लागेल आणि सोबत प्रफुल्ल पटेल यांची देखील.
प्रशांत, आपण पाहिलं तर सलगपणे सुप्रियाताई खासदार आहेत, बारामतीतून त्या निवडून येतात. मागच्या वेळेच्या त्यांच्या मताधिक्याची सुद्धा चर्चा होती, पण यानंतर आपण पाहिलं तर त्यांच्या कामगिरीनुसार त्यांना सातत्यानं उत्कृष्ट संसदपटू अशा प्रकारचाही पुरस्कार वारंवार मिळालेला आहे. वेगवेगळ्या विषयावर त्या सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसची पक्षाची भूमिका मांडत असतात. महाराष्ट्रातल्या सुद्धा वेगवेगळ्या विषयावर त्या सक्रिय असतात. तू म्हणालास की अजितदादा महाराष्ट्रात कायम सक्रिय राहतील किंवा महाराष्ट्राची मोठी जबाबदारी असेल, पण तुला असं वाटत नाही की औपचारिकपणे काही जबाबदारी आज अजित पवार यांच्याकडे येणं अपेक्षित होतं, की जी कदाचित आलेली नाही? बरोबर बरोबर मिलिंद, एवढा मोठा कार्यक्रम 25वा स्थापना दिवसाचा कार्यक्रम, आणि या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमात अजित पवार यांच्या कुठल्याही याची घोषणा व्हावी अशा प्रकारची अपेक्षा सर्वांची होती. आपण दरम्यानच्या काळात ज्या पद्धतीनं शरद पवार यांनी आपलं भाषण संपवलं आणि भाषण संपवल्यानंतर त्यांनी म्हटलं की आता मी थांबतो, भाषण थांबवतो, असं असताना देखील त्यांनी ते थांबले नाही आणि त्यांनी म्हटलं की 2 मिनिटात मी या संदर्भात अंतिम निर्णय घेतो आणि पुन्हा त्यांनी घोषणा करायला सुरुवात केलेली आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे अत्यंत महत्त्वाचं आहे की त्यांनी ज्या पद्धतीनं घोषणा केल्या, त्यांनी सर्वप्रथम प्रफुल्ल पटेल यांचं नाव घेतलं, त्यानंतर सुप्रिया सुळे यांचं नाव घेतलं आणि त्यानंतर जर बघितलं तर सुनील तटकरे यांचं नाव घेतलं आणि त्यानंतर मग इतरही नेते जे शर्मा आहे, त्यानंतर इतरही ज्या नेत्यांची नावं घेतली. म्हणजे प्रशांत, मला एका छोट्याशा गोष्टीचं आश्चर्य वाटलं या सगळ्या घोषणांमध्ये की जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या नेत्याकडे जम्मू काश्मीर, छत्तीसगड आणि अन्य काही राज्यांची जबाबदारी देण्यात आली, मला वाटतं कर्नाटक, पण अजितदादांचं नाव मात्र या सगळ्या घोषणांमध्ये किंवा जबाबदारी वाटप करताना शरद पवार यांनी घेतलं नाही. बरोबर आहे. शरद पवार यांनी जेव्हा आपलं भाषण संपवून पूर्ण घोषणा करायला सुरुवात केली, त्या दरम्यान त्यांच्या मंचावर उपस्थित असलेल्या अनेक नेत्यांची नावं घेतली, पण अजित पवार यांचं नाव का घेतलं नाही हे शरद पवारांच्या मनात असेल. पण निश्चितपणे आगामी काही दिवसामध्ये आपल्याला याचे पडसाद निश्चितपणे पाहायला मिळेल. पण या संदर्भात जेव्हा आम्ही सुनील तटकरे यांना या संदर्भातला प्रश्न केला, की खास करून जर बघितलं आपण तर सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं की महाराष्ट्रामध्ये त्यांचा कामकाज हे अत्यंत महत्त्वाचं आहे अजित पवारांचं, आणि त्यांनी म्हटलं की गेल्या 23 वर्षामध्ये त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची झाली आहे. पक्ष स्तरावरती कुठलेही पद अजित पवारांनी घेतलं नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे त्यांना होऊ शकतं की अजित पवारांना नावाची घोषणा करण्यात आली नसेल, पण हे महत्त्वाचं आहे की अजित पवारांच्या नावाची घोषणा आज मंचावरून करण्यात आलेली नाही आहे. यामागे काय रणनीती आहे हे निश्चितपणे आगामी काही दिवसात स्पष्ट होईल. पण गेल्या वेळेस जर बघितलं आपण, ज्या पद्धतीनं मुंबईत जे राजकीय नाट्य झालं होतं, शरद पवारांनी राजीनामा दिला, 3 दिवस ते राजीनामा परत घेण्याकरता चर्चासत्र झाले, त्यानंतर कमिटी स्थापन करण्यात आले. ह्या सगळ्या झाल्यानंतर एकीकडे आंदोलन सुरू होतं. आंदोलन सुरू असताना या सगळ्या घडामोडींमधून कुठेतरी जर बघितलं तर शेवटी निर्णय झाला की शरद पवार यांनी आपला राजीनामा परत घेतला. पण आज हे स्पष्ट झालं आहे की आज शेवटी त्यांनी घोषणा केली आणि घोषणा केल्यानंतर हे अत्यंत महत्त्वाचं आहे की या घडीला की कुठेतरी या सगळ्या पार्श्वभूमीवरती की त्यांच्या नावाची घोषणा न करणे, यातून काय रणनीती आहे एनसीपीची हे आगामी काही दिवसात स्पष्ट होईल. पण अजित पवार यांच्या नावाची घोषणा आज करण्यात आली नाही हे स्पष्ट आहे. मिलिंद, बर, त्यामुळे शरद पवार यांनी भाकरी फिरवली. कार्यकारी अध्यक्ष हे एक नवीन पद राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तयार झालं. 25व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं दिल्लीमध्ये भाषण करताना शरद पवार यांनी भाषण पूर्ण झाल्यानंतर 2 मिनिटात मी आणखीन काही घोषणा करणार आहे असं म्हटलं आणि 2 मिनिटाने पुन्हा उभं राहून 3 महत्त्वाची नावं एकापाठोपाठ घेतली. त्यातलं पहिलं नाव होतं ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्ती आणि विश्वासू प्रफुल्ल पटेल, आणि त्यापाठोपाठ सुप्रिया सुळे यांचं. सुप्रिया सुळे यांच्याकडे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय स्तरावरच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाच्या निमित्तानं कार्यकारी अध्यक्ष हे नवं पद पक्षात तयार करण्यात आलं आहे. त्याच वेळेला महाराष्ट्रातलं आणखीन एक मोठं नाव आणि सध्या खासदार असलेले सुनील तटकरे यांच्याकडे सरचिटणीस पदाची जबाबदारी पुन्हा एकदा सुपूर्त करण्यात आली आहे. पण महाराष्ट्रातल्या अन्य काही प्रमुख राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे विविध राज्यांचं प्रभारीपद सोपवतानाच राज्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे फायरब्रँड नेते आणि राज्याच्या विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे मात्र पक्षाची कोणतीही औपचारिक जबाबदारी सोपवण्यात आलेली नाही.
प्रशांत, काय अपडेट आहेत आणखीन? थोड्या वेळ होऊ शकते सुनील तटकरे माझ्यासोबत असतील. ती सध्या जर बघितलं आपण तर सर मला सांगा, ज्या पद्धतीने अजित पवारांची चर्चा सुरू झाली आहे, अजित पवारांना जबाबदारी दिली नाही आहे, याची रणनीती काय आहे? एक असं आहे की अजितदादांनी संघटनात्मक पदभार कधी स्वीकारलेलंच नाही, तर जबाबदारी दिली नाही असं म्हणण्याचं काही कारण नाही. महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कणा म्हणून अजितदादांच्याकडे त्या ठिकाणी पाहिलं जातं. त्यांनी कधी संघटनात्मक कामाची जबाबदारी 99 सालापासून घेतली नाही. भुजबळ साहेब प्रदेशाध्यक्ष होते, आसपुते प्रदेशाध्यक्ष होते, आर पाटील साहेब प्रदेशाध्यक्ष होते, अरुण गुजराती प्रदेशाध्यक्ष होते, त्याच्यानंतर पुन्हा आर पाटील साहेब प्रदेशाध्यक्ष झाले, मधुकर पिचड झाले, भास्करराव जाधव झाले, सुनील तटकर झाले, आता जयंत पाटील त्या ठिकाणी आहेत. संघटनात्मक जबाबदारी अजितदादांनी कधी पक्षपातीवरती यापूर्वी स्वीकारलेली नाही, परंतु महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यामध्ये महत्वाची भूमिका त्याने सातत्याने त्या ठिकाणी बजावलेली आहे. महाराष्ट्रातला त्यांचा कमालीचा असलेला लोकसंग्रह, विलक्षण पद्धतीचे काम करण्याची त्यांची हातोटी पक्षाला मजबूत करण्यासाठी नेहमीच उपयुक्त ठरलेली आहे आणि उद्याच्या भविष्यामध्ये सुद्धा उपयुक्त ठरेल असा गाढ विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. पण याचा अर्थ त्यांना संघटनेची जबाबदारी नाही, पण सरकारमध्ये मोठी जबाबदारी, जर समजा सरकार आलं तर शेवटी ज्या वेळेला ती परिस्थिती येईल त्यावेळेला ठरवलं जाईल. आदरणीय पवार साहेब ठरवतील, पक्षाचे निवडून आलेले आमदार सुद्धा त्यांच्या भावना त्या ठिकाणी पण मांडतील. कुठल्या राज्याची जबाबदारी देताना दिली जाणार नाहीये, बाकी लोकांना दिली ना. कसं आहे की शेवटी असं आहे की अजितदादांनी संघटनात्मक कार्य कधी केलेलंच नाही. मी म्हटलं ना, यापूर्वी त्यांनी कधी जबाबदारी स्वीकारलेलीच नव्हती. ती न स्वीकारता सुद्धा पक्ष मजबूत करण्याचं काम अजितदादांनी सातत्याने केलंय. त्यामुळे काही कारणच येत नाही. आपण जे म्हणतात तसं कुठलंही काही कारण ना अजितदादा नाराज होण्याचं, ना त्यांच्यावरती कुठली जबाबदारी दिली म्हणून त्यांचं महत्व कमी होण्याचं. अजितदादा आहेत, ते अजितदादा मुंडच त्या ठिकाणी पक्ष मजबूत करण्याचं काम नक्की त्या ठिकाणी करतील. तुम्हाला वाटत नाही घोषणा तरी व्हायला पाहिजे होती अजित पवारांची मंचावर, कारण सगळ्यांची घोषणा होती, सगळे नेते होते, साधी घोषणा तरी की अजित पवारांना आम्ही जबाबदारी देणार नाही, पण त्यांची राज्यात मोठी जबाबदारी, असं वाटतं का तुम्हाला? अशी आवश्यकता नसतेच ना. दादांसारख्या कार्यकुशल नेतृत्वासाठी अशा अनाउन्समेंटची गरज काय आहे? सुप्रियाताईंच्या वरती कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी देऊन त्यांच्या अनेक वर्षाच्या राष्ट्रीय पातळीवरच्या कामाचे उपयोग उद्याच्या आव्हानात्मक लोकसभेच्या निवडणुकीसाठी होईल. प्रफुल्लबाई तर गेले 91 सालापासून केंद्रीय पातळीवरती काम करतात. या कार्याध्यक्षपदांच्या दोन्ही नियुक्तींच्यामुळे आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय पातळीवरती अधिक मजबूत करण्याची प्रक्रिया सुरू झाली, एवढंच मी या ठिकाणी म्हणतो. असं म्हणता येईल की सुप्रिया सुळे केंद्रात तर अजित पवार राज्यात. दादा राज्यात गेले वर्षानुवर्ष त्या ठिकाणी काम करतायत. सुप्रियाताई सुद्धा देशामध्ये गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी काम करतायत. त्याच्यामुळे त्याने आपापलं कार्यक्षेत्र ठरवलेलं आहेच आणि त्या कार्यक्षेत्रामध्ये ते मजबूतीने त्या ठिकाणी काम करतायत. त्यामुळे कुठलाही पद्धतीचा कुठलाही संदर्भ अजित पवार न बोलता निघून गेले, कारण काय असेल? साहेब ते अनेक वेळेला बोलतातच अशातलं का बघणार, योग्य वेळी ते बोलतील त्याच्या संदर्भात. सोबत आता जोडले गेले तर राज्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि ज्येष्ठ नेते अंकुश काकडे आपल्यासोबत जोडले गेलेत. सर, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. सुप्रियाताई सुळे आणि प्रफुल्ल पटेल आता कार्यकारी अध्यक्ष झालेत, तुमची काय पहिली प्रतिक्रिया? पवार साहेबांनी घेतलेल्या या निर्णयाचं मी निश्चितच मनापासून स्वागत करतो. कारण असं आहे की आता पवार साहेबांच्या मनाप्रमाणे विभाजन करणं हे त्यांना गरजेचं वाटलं होतं. पूर्वी देखील त्यांनी 1 महिन्यापूर्वी मुंबईच्या कार्यक्रमामध्ये त्याचे सुतवाच केले होते आणि त्यामुळे आज गेली अनेक वर्ष 1999 पासून पवार साहेबांना दिल्लीमध्ये साथ दिलेले प्रफुल्ल पटेल आणि खासदार म्हणून सुप्रियाताई दिल्लीमध्ये आहेत. दोघांचा दिल्लीमध्ये आणि इतर राज्यांमध्ये असलेला संपर्क हा निश्चितच मोठा आहे. या दोघांकडे कार्यकारी अध्यक्षपदाची सूत्र त्यांनी दिलीत आणि त्यांच्यावरती संघटनेच्या काही खात्यांची आणि राज्यांचे प्रभारी म्हणून त्यांच्यावरती जबाबदारी दिली. तेव्हा एक अतिशय चांगला निर्णय पवार साहेबांनी घेतलेला आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून तो वरिष्ठ नेत्यांपर्यंत सगळेजण त्याचं निश्चितच स्वागत करतील. पण सर, जसं जितेंद्र आव्हाड यांच्याकडे काही राज्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, पण अजित पवार यांच्याकडे महाराष्ट्र किंवा अन्य कुठलीही जबाबदारी सोपवण्यात आली नाही, याबद्दलही मोठी उत्सुकता आहे की असं का झालं? नाही, एक लक्षात घ्या, महाराष्ट्राची जरी सुप्रियाताईंवरती जबाबदारी असली तरी अजितदादांवरती ती सुद्धा महाराष्ट्राची जबाबदारी आहे. ते आज महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत, विरोधी पक्षाचे नेते आहेत, माजी उपमुख्यमंत्री आहेत.
त्यामुळे त्यांना कुठे बाजूला केले किंवा त्यांचा विश्वासात नाही अशातला प्रकार नाही. दादाजी या सगळ्या प्रक्रियेमध्ये राहणारच आहेत आणि सुप्रियाताई दादांच्या सल्ला मसलतीनेच काम करतील. दादा नाराज वगैरे असं म्हणणं अजिबात खरं नाही. दादा निश्चितच त्यांची प्रतिक्रिया निवांतपणे देतील. नाही, मी नाराज हा शब्दच वापरला नाही, पण अजितदादांच्याकडे स्वाभाविक अपेक्षित होतं की 25वा म्हणजे इतकं महत्त्वाचं आणि मोठं अधिवेशन, इतका महत्त्वाचा आणि मोठा दिवस, पण आजच्या दिवशी बाकीच्या नेत्यांच्याकडे छोटी ना काहीतरी का होईना पण जबाबदारी औपचारिकपणे दिली जाते, पण ती दादांच्याकडे नाव घेऊन जबाबदारी दिली जात नाही, म्हणून फक्त प्रश्न कार्यकर्त्यांच्याही डोक्यात. हे पहा, दादांनी यापूर्वी देखील अनेक वेळेला सांगितलं की केंद्राच्या राजकारणामध्ये मला रस नाही, मला महाराष्ट्रामध्ये रस आहे, त्यामुळे मी राज्यामध्येच काम करणार असं त्यांनी अनेक वेळेला सांगितलंय. बरं. त्याच्यामुळे त्यांना इतर राज्यांची जबाबदारी दिली नसेल. याचा अर्थ महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्यावरती आहेच ना. विरोधी पक्षनेते म्हणून ते काम करतायत, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्यावरती आहेच. ठीक आहे सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. अंकुश काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते आपल्यासोबत जोडले होते आणि त्यांनी असं म्हटलं होतं की राज्याची जबाबदारी अजित पवार यांच्यावर आहेच, औपचारिकपणे वेगळी देण्याची आवश्यकता नाही. सुप्रियाताई अजितदादांना विश्वासात घेऊन किंवा ते एकत्रितपणेच काम करतील आणि 99 पासूनचा सुप्रियाताईंचा अनुभव आणि दिल्लीतलं काम पाहता त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली असं त्यांनी म्हटलं. महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी लॉग ऑन करा news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला.